हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, यामध्ये बघू शकता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी मागे असे सर्क्युलर दिले होते. त्या सर्क्युलरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 2027मध्ये जर तुम्हाला नर्सिंग सर्टिफिकेट, जे नर्सिंगचं रजिस्ट्रेशन आहे, जो लायसन्स आहे, काम करण्याची जो तुम्हाला एक लायसन्स मिळतं, ओके, त्याचं जर रिन्यू करायचं असेल तुम्हाला, म्हणजे 27च्या पुढे जर काम करायचं असेल कुठल्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल, स्टेट, प्रायव्हेट हॉस्पिटल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी असं कुठलंही त्यांनी असं क्लॅरिफाय नव्हतं केलं होतं की 2022 ते 27मध्ये ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे किंवा PB नर्सिंग झालेलं आहे, LHV झालेलं आहे, ANM झालेलं आहे, त्यांनी CNE किंवा CPD करणं गरजेचं आहे का? त्यांना 150 पॉईंट जमा करणं गरजेचं आहे का? सध्या 3 फेब्रुवारीला याविषयी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी आपला एक सर्क्युलर त्यांनी हे केलं, सर्क्युलेट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2022 ते 2027मध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल, म्हणजे याच्यामध्ये ANM असू शकते, GNM असू शकते, BSc नर्सिंग असू शकते, ओके, कुठल्याही नर्सिंग क्षेत्रातलं जर तुम्ही एज्युकेशन केलं असेल, तर तुम्हाला कुठलंही 150 पॉईंट, म्हणजे 2027मध्ये जेव्हा तुम्ही रिन्यू करता त्यावेळी 150 पॉईंटची जी अट आहे ती नसणार, अशा पद्धतीनं एक व्हायरल पत्र आपल्याला मिळालेलं आहे, जे MNCच्या अधिकृत याच्याकडूनच मिळालेलं आहे. ओके, बऱ्याच ग्रुपमध्ये तुम्ही वाचलंसुद्धा असेल, बट यावर कुणालाही कन्फर्म नव्हतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ करतो. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. महाराष्ट्रातल्या तमाम नर्सिंग स्टुडंटला लर्न नेक्स्ट नर्सिंग, दॅट इज LN अकॅडमीसोबत जुडण्याचा सगळ्यांना प्रयत्न करा. ओके, सगळी इम्पॉर्टंट अपडेट, परीक्षा, ओके, GR, एव्हरीथिंग तुम्हाला एका चॅनलवर भेटेल. ओके, तर बघूया ते PDF आपण. हे बघू शकता, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या लेटर हेडवर आपल्याला हे बघायला मिळतं आहे. ओके, कधीचं सर्क्युलर आहे? 3 फेब्रुवारीचं आहे. सूचना काय दिलेल्या आहे बघू शकता तुम्ही. सूचना यामध्ये दिलेल्या आहे की ज्या परिचारिकांचे, ओके, 2022 ते 27मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे प्रशिक्षण झालेलं आहे, त्यांना CPD क्रेडिट तास करण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांनी खालील कोर्सेस केले आहेत. त्यांना 1 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे 75 क्रेडिट तास किंवा 2 वर्ष म्हणजे 150 क्रेडिट तास. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. PB BSc आणि MSc नर्सिंगसाठी 150 क्रेडिट अवर्स मिळतील. आणि नर्सिंग पोस्ट बेसिक डिप्लोमा म्हणजे GNM केल्यानंतर जर LHV केलं असेल किंवा एनी अदर डिप्लोमा जर केला असेल तर त्यांना 75 क्रेडिट अवर्स मिळतील. ओके, लक्षात ठेवा. तर यामध्ये सगळे चालले, म्हणजे याच्यामध्ये GNM आले, ANM आले, ओके, याच्यामध्ये BSc नर्सिंग आलेलं आहे, MSc नर्सिंग आलेलं आहे. ओके, हे सगळेच याच्यामध्ये आलेलं आहे. मे बी याच्यामध्ये PhDसुद्धा येणार. ओके, सगळेच येणार याच्यामध्ये, डॉक्टरेट जो प्रोग्राम आहे तो. ओके, जे एज्युकेशन जर तुमचे ह्या 2022 ते 27मध्ये झालं असेल, आता बरेच विद्यार्थी म्हणत होते सर माझी 2022ची बॅच होती आणि मी 2025मध्ये पास झालो, तर मला CPD CNE करण्याची गरजेचं आहे का? आता मला बऱ्याच वेळी, कारण MNCने याच्यापूर्वी कधी क्लॅरिफाय केलं नव्हतं, तर मी किंवा बरेच लोकांनी सांगितलं येस, सगळ्यांना 2027मध्ये जर तुम्हाला पाहिजे आहे, रिन्यू करायचं आहे त्याच्या पुढे 2027 ते 2032पर्यंत, तर तुम्हाला 150 क्रेडिट अवर करावे लागेल, अशा पद्धतीचं आपल्याला काय केलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलं आणि मी सुद्धा सांगितलं. बट आत्ता सध्या याच्यावर बरेच MNCला पत्रव्यवहार झाले, त्यानुसार MNCने हे परिपत्रक काढले. जर तुमचं GNM किंवा BSc याच्यात झालेलं असेल, इवन तुमचं 2026मध्ये सुद्धा झाले असेल तुम्ही, ओके, 2026मध्ये सुद्धा झालेलं असेल तुम्हाला, ओके, तरीसुद्धा तुम्हाला CPD करण्याची गरज नाही. म्हणजेच BSc, ANM, GNM, ओके, MSc ज्या लोकांचं झालेलं असेल याच्यामध्ये, ओके, त्यांना कुठल्याही गरजेचं नाही. ओके, लक्षात ठेवा. कारण BSc बघा, GNM, ANM आणि BSc, बट जेव्हा GNM केल्यानंतर PB BSc करतो, हे ॲडिशनल एज्युकेशन असतं. ओके, सो पोस्ट बेसिकला एका वर्षाचे किती 75 पॉईंटनुसार 2 वर्षाचे 150 आणि MScला 2 वर्षाचे पॉईंट्स, म्हणजे आपल्याला 150 क्रेडिट अवरची अट ही इथेच संपलेली आहे. आता लक्षात ठेवा की ठीक आहे, मला एक सांगा की याच्यामध्ये काय होईल, पोस्ट बेसिक झाल्यानंतरही सुद्धा आता याच्यामध्ये MNCने कन्फर्म नाही केलं की बाबा हे जे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग किंवा MSc नर्सिंग ज्यांनी ॲडिशनल सर्टिफिकेट केलेलं आहे, ओके, ॲडिशनल केलेलं आहे त्यांचंच 150 क्रेडिट पॉईंट मिळणार आहे की ॲडिशनल नाही केलं सगळ्यांना मिळेल. ओके, बट याच्यावरून मला असं वाटतं की MNCला माहिती खोडे, ठीक आहे, तुमचं GNM झालं MNCला माहिती आहे, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं GNM नंतर, बट
जोपर्यंत पोस्ट BSc कंप्लीट झाल्यानंतर किंवा MSc नर्सिंग झाल्यानंतर किंवा LHV झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही ॲडिशनल सर्टिफिकेट करत नाही किंवा ॲडिशनल रजिस्ट्रेशन, म्हणजे ओरिजिनल रजिस्ट्रेशन कुठलं होतं तुमचं GNM लेवलवर किंवा BSc नर्सिंगवर. ओके, GNM तर PB केलं. ओके, सो लक्षात ठेवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सेमच असतो, फक्त तुम्ही ॲडिशनल एज्युकेशन घेतलेलं आहे. सेम लाईक BSc नंतर MSc नर्सिंग करता, एज्युकेशन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सेम आहे, फक्त तुम्ही ॲडिशनल एज्युकेशन केलेलं आहे. ओके, सो माझ्या अंदाजानुसार इथे ॲडिशनल सर्टिफिकेट या ॲडिशनल रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथे 150 अवर भेटणार नाही. बट बाकीच्या विद्यार्थ्यांना कुठलंही करण्याची गरज नाही. व्हेरी इम्पॉर्टंट, हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत नर्सिंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या अकॅडमीला जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ओके, मॅक्सिमम हा जो व्हिडिओ आहे शेअर करा. ओके, सो ज्यांनी ANM किंवा GNM 2 प्रमाणपत्र असतील त्यांना वेगवेगळे क्रेडिट तास घेण्याची आवश्यकता नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. आता बऱ्याच ज्या मुली असतात ANM करून काय करतात, GNM करतात. ओके, ठीक आहे. तर अशासुद्धा विद्यार्थ्यांना ओके ANMचं सुद्धा रजिस्ट्रेशन आणि GNMचं सुद्धा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. कुठलं तरी एक तुम्ही जो आहे ते करण्याची गरज आहे. वेगवेगळे क्रेडिट अवर घ्यायची गरज नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुन्हा म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या ज्या परिचर्या क्षेत्रामध्ये ज्या अधिसेविका आहे, म्हणजे मॅट्रन, सहाय्यक अधिसेविका म्हणजे ANS, ओके, किंवा परिचर्या शिक्षक वृंदांनी म्हणजे जे कॉलेजेसमध्ये जे आहे, ओके, यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि परिचारिकांना CPD CNE पूर्ण करण्यास सहकार्य करावे. ओके, त्यानंतर सेवानिवृत्त परिचारिकांचे CPD CNE तासमध्ये सूट आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे जे रिटायर्ड झालेले आहे परिचारिका, म्हणजे जे जसं गव्हर्नमेंटमधून प्रायव्हेटमधून ओके 58 नंतर रिटायर्ड होतात. ओके, त्यांना कुठलेही CNE किंवा CPD करण्याची गरज नाही. परंतु परिचारिका म्हणून कार्य करत असल्यास नूतनीकरण करण्याचं क्रेडिट तास आवश्यक राहील. ओके, जर 58 नंतर तुम्ही गव्हर्नमेंट असो प्रायव्हेटमधून तुम्ही रिटायर्ड झाला. ओके, बट जर तुम्ही कुठे काम करत नसाल तर तुम्हाला कुठलेही क्रेडिट अवर करायची गरज नाही. बट तुम्ही कुठेतरी काम करत असाल, म्हणजे 60 नंतर तुम्ही कुठल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहात. ओके, सो मग ते काम करत राहण्यासाठी तुम्हाला क्रेडिट अवर करावं लागेल, म्हणजे 150 क्रेडिट अवर करूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल. जर इफ यू आर स्टील वर्किंग देन, जर तुम्ही रिटायर्ड असेल, कुठेच काम करत असेल, देर इज नो नीड. ओके, तुम्ही डायरेक्ट रिन्युअल करू शकता. नेक्स्ट आहे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र. यामध्ये आता जिल्हा लेवलवर ZP लेवलवर सगळ्यांना माहिती आहे किंवा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या प्रशिक्षकडून, जसं की आता बऱ्याच ठिकाणी ओके 3rd स्टेज ऑफ लेबर वगैरे याचं या PPHचं जे छोटे ट्रेनिंग असतात. ओके, आता ANMचे GNMचे जिल्हा लेवलवर ओके त्यांची उपस्थिती, नोंदणी क्रमांक, परिचारिकेचे नाव असा प्रस्ताव महाराष्ट्र परिचर्या परिषद कार्यालयात पाठवावे, जेणेकरून त्यांच्या क्रेडिट तासाचा विचार करण्यात येईल. म्हणजे छोटे जसे आरोग्य म्हणजे जसे DHS DMER किंवा बाकी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यामध्ये सुद्धा छोटे एक CNE या छोटे जे होत असतात. ओके, प्रोग्राम्स होत असतात. त्याच्यामध्ये जर हे करत असेल, पार्टिसिपेशन होत असेल, तर त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटनी महाराष्ट्र परिचर्या परिषदात एक प्रस्ताव पाठवा की बाबा आम्ही छोटे CNE प्रोग्राम आमच्याकडे होत राहतात. ओके, आमचे जे नर्सेस आहे ते इथे पार्टिसिपेट करतात, तर त्यांच्या क्रेडिट अवर्सचा विचार करण्यात यावा. अशा पद्धतीचं परिपत्रकसुद्धा तुमच्या खात्यामधून त्यांच्याकडे जर गेलं तर तुमच्या याच्याविषयीसुद्धा विचार करण्यात येईल. ओके, बघा व्हेरी इम्पॉर्टंट, खूप मोठा अपडेट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून की आता पुढे ओके ज्यांचं एज्युकेशन 22 ते 27 झालेलं आहे, इवन 2026 कंप्लीट झालेलं आहे, इवन 27 म्हणजे जानेवारी 2027च्या पूर्वी ज्यांचं कंप्लीट होऊन जाईल. ओके, किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये, कंप्लीट होऊन रजिस्ट्रेशन केलं असेल, त्या विद्यार्थ्यांना 2027च्या पुढे रिन्युअल करण्यासाठी, कारण 2026 पास आउट असेल तर 2027 तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं असेल तरी 27 रिन्यू करणं गरजेचं आहे. बट तुम्हाला कुठलेही CPD अवर्स लागणार नाही. ओके, ठीक आहे. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की मला काय सांगायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे मोठं अपडेट आहे. प्लीज सगळ्यांनी म्हणजे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने रीड करा. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी डेफिनेटली तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.